पुण्याच्या जवळच असणाऱ्या पुणे नाशिक हायवेवर छोटंसं गाव वसलं होतं आणि त्या गावातील माधवरावजी आणि अनिताताई. माधवराव हे एका प्राथमिक शाळेवरती शिक्षक होते, तर अनिताताई ह्या गृहिणी होत्या. घरात राहून त्यांच्या सासू सासऱ्यांची सेवा करत असायच्या आणि मुलाला संस्कार देऊन लहानाचा मोठा करत होत्या. माधवराव आणि अनिताताई यांनी त्यांचे संपूर्ण कर्तव्य सासू सासऱ्यांच्या बाबतीत असेल किंवा मुलाच्या बाबतीत असेल ते सर्व आनंदाने कष्ट करून पार पाडायचे. परंतु एक दिवस अचानक असं काही घडलं की माधवराव यांच्या मुलाने त्यांची खूप मोठी फसवणूक करून त्यांना एक दिवस रस्त्यावरती भीक मागण्यासाठी सोडून दिलं आणि तो मात्र निघून गेला. परंतु त्याची परिस्थिती आणि त्या अनिताताईंनी माधवरावांची साथ कधीच सोडली नाही आणि दोघांनी मिळून कष्ट करून म्हातारपणामध्ये आदर्श वयोवृद्ध पुरस्कार स्वीकारला. तर मित्रांनो बघा, तुम्हाला म्हातारपण आनंदाने जगायचे असेल, कोणावरही आधार बनून राहायचं नाही, तर स्वतः कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं म्हातारपण आनंदाने कसं जगायचं हे माधवरावजी आणि अनिताताई यांनी ह्या कथेमधून सांगितलं आहे. ते शेवटपर्यंत नक्की बघा. माधवराव आणि अनिताताई यांच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस होता. अनिताताईंना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की कधीच माधवरावांनी त्यांना कुठल्याच हॉटेलला घेऊन गेलेले नसतात, पण आज त्यांनी हॉटेलला नेलेलं पाहून त्या माधवरावांना म्हणतात, अहो तुम्ही इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणलं आहेत, लोक काय म्हणतील? म्हातारे झाल्यावर हे लोक रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत आहे, तेही एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये. अगं अनिता, आज आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे आणि त्यामुळे तुला आनंद देणे हा माझा हक्क आहे. माझ्या तारुण्यात माझा सगळा पैसा माझ्या आईवडिलांच्या सेवेत खर्च केला. त्यांच्या प्रदीर्घ आजारपण, त्यांच्यावर औषध उपचार आणि दवाखान्यावर खर्च झाले. पण आज मी वाचवलेल्या कमी पैशातून तुला हे सुख देऊ शकतो ना. आता आपला मुलगा पण मोठा झाला आहे, त्यामुळे आपल्याला कशाचीही चिंता नाही. तोही त्याचा नवीन व्यवसाय सुरू करतोय. मी आता निवृत्त झालो आहे. आता आपले म्हातारपण सुरळीत पार पडेल. तेव्हाच माधवराव आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी केकची ऑर्डर देतात आणि रेस्टॉरंटमध्ये केक कापल्यानंतर ते सर्व वेटर्सना केक खाऊ घालतात. सर्वांना सांगतात की आज आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. अनिताताई लाजेने लाल झालेल्या आणि म्हणाल्या, सोडा, तुम्ही हे काय करत आहे? आता पुरे झालं, चला आता घरी जाऊया. माधवराव त्यांच्या पत्नीच्या गळ्यात हात टाकत म्हणतात, ओ मेरी जोहरे जबी, तुझे मालूम नाही गाणे म्हणत ते त्यांच्या पत्नीचा हात हातात घेऊन ऑटोमध्ये बसून त्यांच्या घरी पोहोचतात. त्याच वेळी त्यांना असे काही दिसले की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा श्वास वर खाली होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घराचे दार उघडे होते आणि लाईट देखील चालू होती. यावेळी घरात कोणी नव्हतं. मुलगा देखील शहराबाहेर गेला होता. माधवराव 2-4 गुंडांना त्यांच्या घराचा दार तोडताना पाहतात. तेव्हा त्या गुंडांना माधवरावजी विचारतात, तुम्ही कोण आहात? तुम्ही आमच्या घराचा दरवाजा का तोडला? अनिताजी घाबरून म्हणाल्या, तुम्ही कोण आहात आणि माझ्या घरात असे का घुसले आहात? तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता बाहेर जाता का, की मी पोलिसांना बोलवू? तेव्हा विनोद हसत म्हणाला, हे तुमचे घर नाही, आमचे घर आहे. ह्या घराची कागदपत्र बघा. ह्या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे. माधवराव म्हणतात, मी हे घर तुम्हाला कधी विकले? तुम्ही लोक खोटं का बोलत आहात? तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? माझे घर काका, हे आमचं घर आहे. विनोद ओरडतच म्हणतो, आम्ही गुंड नाही, माझे नाव विनोद शर्मा आहे आणि हे घर मला तुमच्या मुलाने विकले आहे. हे बघा, ह्या घराच्या कागदांवर
माझी सही आहे. ह्या घरासाठी मी त्याला पूर्ण 50 लाख रुपये दिले आहेत. आता तुम्ही इथून निघून जा. एवढे बोलून तो त्यांना धक्के देत हाकलवून देतो. हे सर्व ऐकून माधवराव आणि अनिताजी दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे सर्व काय होत आहे त्यांना काही समजत नव्हतं. कधी त्यांचा मुलगा हे घर विकून निघून गेला. माधवरावजी म्हणतात, माझं ऐक बेटा, यावेळी आम्ही हे घर सोडून कुठे जाणार? आम्हाला या घराच्या एका खोलीत पडून राहू दे. हवं तर आमच्याकडून काही काम करून घ्या. आम्हाला कामाला लाव, पण आम्ही आता कुठे जाणार? अगोदरच खूप रात्र झाली आहे. विनोद म्हणाला, काका, मी इथे काही वृद्धाश्रम उघडले नाही, जेणेकरून मी सर्व गरीब लोकांना इथे फुकटात राहून देईन. माझे पण एक कुटुंब आहे आणि मलाही इथे एक मोठे हॉटेल बनवायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता इथून निघून गेला तर बरं होईल. आणि तुमच्या मुलाने तुमच्यासोबत काय केले आहे मला माहीत नाही. ही पण मला माझे घर रिकामे हवे आहे. एवढे बोलून तो त्यांचे सामान फेकून देऊ लागला. माधवराव आत जाऊन तिजोरी उघडली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती. रोख रक्कम, सोने, चांदी काहीच नव्हतं. सर्व काही गायब केलं आणि आपल्या कंगाल केलं. हे कसले दिवस दाखवले आपल्याला आपल्याच मुलाने, असे म्हणून ते त्या छातीवर मारून घेऊ लागले. आपला मुलगा कुठे आहे? त्याचा काही पत्ता नाही. अगं, तो आपल्याला लुटून पळून गेला. आपल्या मुलाने मुलगा होण्याचे कर्तव्य किती अचूक बजावले आहे. अनिता, त्याने आपली दिवाळी काढली. आपल्या मुलाने आपल्याला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे सोडले नाही. सर्व काही ठीक होईल. तुम्ही काही असं म्हणू नका. आणि दोघांनी आपापल्या बॅगा उचलल्या. आता कुठे जायचे असा विचार करत घराच्या अंगणात बसले. अगोदरच रात्र खूप झाली होती. दोघांनी त्यांच्या घराच्या दाराजवळ तळ ठोकला आणि सकाळ झाली की कदाचित घराच्या मालकाला आमची दया येईल आणि आम्हाला आमच्या घरात ते राहू देतील. पण विनोदने काही माणसे पाठवून त्यांना तेथून हाकलवून दिले. तेव्हा ते विचारात पडले, आता कुठे जावे? अनिताजी म्हणाल्या, या शहरात आपलं कोणीच नाही, आपण कोणाच्या घरी जावं? तेव्हा माधवराव म्हणाले, अनिता, तू काळजी करू नकोस. आपल्याला कुठे ना कुठे राहायला जागा नक्कीच मिळेल. माधवरावजी म्हणाले, अनिता, या शहरात माझा एक मित्र आहे, कदाचित आपल्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल. चल, आपण त्याच्या घरी जाऊया. तेव्हा ते दोघेही त्यांच्या मित्राच्या घरी, उमेशरावांच्या घरी पोहोचतात आणि दार वाजवतात. तेव्हा त्यांचा मुलगा येतो आणि म्हणतो, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? आतून खूप रडण्याचा आवाज येत आहे. माधवराव रडण्याचा आवाज ऐकून खूप घाबरतात. माधवराव म्हणतात, उमेश आहे कुठे बेटा? आम्हाला उमेशला भेटायचं आहे. काका, आता आमचे वडील उमेश ह्या जगात नाहीत. आम्ही आता त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी जात आहोत. ही बातमी ऐकून माधवरावजी खूप रडू लागले आणि आपल्या मित्राच्या पार्थिवाला मिठी मारून ते रडत होते. तू पण आम्हाला सोडून निघून गेलास. तू तर म्हणायचा की तुला माझी गरज पडेल तेव्हा मी तुझ्यासाठी उभा राहील, पण आज तू उठू शकत नाहीस. उमेशरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर माधवरावजी, अनिताजी त्यांच्या घरातून परतले. तेव्हा त्यांचा मुलगा प्रतीक त्यांना म्हणाला, काका, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही बेटा, असं काहीच नाही. आणि तेवढे बोलून त्यांच्या घरातून परत जाऊ लागले. तेव्हा प्रतीक म्हणाला, काका, तुम्ही मला तुमच्या मुलासारखा समजा. माझे वडील नसले तरी तुमच्या या घरात पूर्वीसारखा हक्कच आहे. सांगा काका, तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मुलगा हा शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. बेटा, आम्ही उमेशला एक मदत मागण्यासाठी आलो होतो. माझ्या मुलाने माझे घर विकले आणि आम्ही बेघर झालो, म्हणून मी उमेशला काही मदत मागायला आलो. मला वाटलं की उमेश काहीतरी मदत करेल, पण आता तोच या जगात नाही. जर माझे वडील नसतील तर काय झालं? मी आहे ना. मी तुम्हाला 2 प्रकारे मदत करेन. तुम्ही हे तुमचे घर समजा. तुम्ही आमच्या घरात
राहू शकता आणि तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही. माझा स्वतःचा मुलगा आहे, स्वतःचा निघाला नाही. पण तू माझ्याशी ज्या आपुलकीने बोललाच तेच पुरेसं आहे. मला राहण्यासाठी छत पाहिजे, बाकी मी माझा उदरनिर्वाहाची व्यवस्था करेल. एकीकडे तुम्ही मला बेटा म्हणता काका आणि दुसरीकडे स्वतःपासून दुरावत आहे. काका, मागची गेस्ट रूम रिकामी आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे राहू शकता. माधवरावजी आणि अनिता ताईंचे सर्व सामान घेऊन गेस्ट रूममध्ये ठेवतात. प्रतीक म्हणतो, काका, जोपर्यंत तुम्हाला काम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. असेही या वयात कोणीही काम करतं का? म्हातारपणी तर आईवडिलांची काळजी घेणे हे मुलाचेच कर्तव्य असते. पण काही हरकत नाही काका, तुम्ही याला आपले घर समजा. आता चला, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या प्लीज. काका, मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते. मला वाटत आहे मला माझे हरवलेले वडील परत मिळत आहे. चला काका, तुम्ही जेवण करून घ्या. तुम्ही किती वेळ उपाशी बसले आहात. ठीक आहे बेटा, तू म्हणत आहेस म्हणून मी जेवण करतो. जेवण पण माझ्याकडून काही खाल्ले जाणार नाही. प्रतीक म्हणाला, काका, मला सर्व काही समजते. तुमच्या हृदयात काय चालले आहे. तुमच्या मुलाने दिलेली जखम इतक्या लवकरात बरी होऊ शकत नाही. संगीता, लवकर काका आणि काकूंसाठी जेवण वाढ. अहो, 1 मिनिट इकडे या तुम्ही. पण भिकारी लोकांना घरी का बोलवता? मला तर स्वतःसाठी स्वयंपाक बनवायला वेळ मिळत नाही. आता ह्या 2 म्हाताऱ्यांसाठी मी जेवण बनवायला हवं. अजून सगळे पाहुणेही गेले नाहीत. आता मी त्यांच्या पुढे पुढे करू का? यांच्या पुढे पुढे करू? मी घरात एक अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम उघडला आहे का? मी येणाऱ्या जाणाऱ्यांना जेवण देत राहावं? संगीता, तुला काही लाज वाटत नाही का? ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. अहो, पण आपण त्यांना कधी पाहिलं नाही. आपण फक्त वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालो आहोत. मग आपल्याला कसं कळणार? प्रतीक म्हणाला, बिचारे काका काकू खूप काळजीत आहे. त्यांच्या मुलाने त्यांचे घर विकले. आता तो कुठेतरी बेपत्ता झाला आहे. कळत नाही कलियुगात कसे मुले आहेत. मी तरी याबद्दल विचार करूनच घाबरतो. तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपे आहे. तुम्हाला कोणी पण काही पण दुःखाच्या गोष्टी सांगतो आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता. मला जास्त काम करता येणार नाही. मी स्वयंपाक करणार नाही. तुम्ही कधी इथून चमचाही उचलला आहे का? तुम्ही नुसत्या जेवणाची ऑर्डर देता आणि बनवायला सांगता. मी शेतातील बैल आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा तुमची मला कामाला लावता. श्रवण कुमार बनायची काही गरज होती? आता आज म्हाताऱ्यापासून सुटका झाली होती. संगीता एवढं बोलली तेव्हा प्रतीकने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. संगीता इतक्या जोरात बोलत होती की खोलीत बसलेल्या माधवराव आणि त्यांची पत्नीला ते बोलणे ऐकू गेले. काहीही न बोलता ते दोघे शांतपणे त्यांच्या घरातून निघून जातात. प्रतीक पाहुण्यांच्या खोलीत जातो तेव्हा माधवरावजी तिथे नव्हते. प्रतीक पळत बाहेर जातो आणि ओरडतो, काका, 1 मिनिट ऐका तर माझं. प्रतीक काकांच्या पाया पडतो आणि म्हणतो, काका, मी माझ्या पत्नीच्या वतीने तुमची माफी मागतो. पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. माझ्या एका मित्राचे कपड्यांचे दुकान आहे. मी त्याला सांगितले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही तिथे नोकरी करू शकता आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. बरं बेटा, तू असं केलंस तर तुझे मोठे उपकार होतील. प्रतीकच्या मित्रांच्या वडिलांशी माधवरावांच्या नोकरीबद्दल बोलतो. पण काका, त्यांचे दुकान शहरापासून थोडे लांब आहे. तुम्हाला काही त्रास तर होणार नाही ना? नाही बेटा, जेव्हा आयुष्याने मला हा दिवस दाखवला तेव्हा मी ह्या शहरात काय दुःख करणार. आता ह्या शहरात राहण्याची पूर्ण इच्छा नाही. प्रतीक त्यांना त्या दुकानाचा पत्ता देतो. खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून माधवरावजी सर्व ग्राहकांची मने जिंकतात. कपडे खरेदी करण्यासाठी ते ग्राहकांना अतिशय प्रेमाने दाखवायचे आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत इतकी चांगली होती की ग्राहकांवर त्यांचा खूप प्रभाव व्हायचा आणि त्यांचे कपडे लगेच विकले जायचे. का कस्टमर प्रभावित होणार नाही? माधवरावजी त्यांच्या काळातील एक चांगले शिक्षक होते. ते मुलांना
इतक्या प्रेमाने समजावून सांगायचे की आज त्यांची बुद्धी व्यवसाय आहे ती चमत्कार करत होती. दुकानाची विक्री वाढू लागली. हे पाहून दुकानाचे मालक सुभाषजी त्यांच्यावर खूप आनंदित होते. अनिताजी भाड्याच्या घरात राहत होत्या. त्या स्वयंपाक बनवून, घर सांभाळून, घरातील सर्व कामे उत्तम प्रकारे त्या करतात. आणि जेव्हा त्या माधवरावजी यांना टिफिन देण्यासाठी दुकानात येत होत्या, दुकानातील कपडे अगोदरपेक्षा जास्त विक्री होऊ लागली. आपल्या पतीला त्यांच्या कामात मदत करण्यासाठी अनिताजी पण आता दुकानात येऊ लागल्या. माधवरावजी यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले. असेच दिवस जात होते. एक दिवस जोरदार पाऊस पडत होता आणि माधवरावजी कपडे काढण्यासाठी टेरेसवर धावले. तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि त्या पायऱ्यांवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. घाईघाईत अनिताजी त्यांना कसे तरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि जे काही थोडे पैसे जमवलेले होते ते त्यांच्या उपचारावरती सर्व खर्च झाले. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून राहू लागले. अनिताजी रडत रडत म्हणतात, हे देवा, आमच्यावर हे काय संकट आले आहे? आम्ही अशी काय कोणती पापे केली आहेत ज्याच्यामुळे आम्हाला ह्या जन्मात शिक्षा भोगावी लागली आहे? कसे बसे आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो आणि आज पुन्हा तिथेच पोचलो. तेव्हा कोणीतरी त्यांच्या दारावर थाप मारली. तेव्हा अनिताजींनी दरवाजा उघडला. घर मालक समोर उभे होते. ते म्हणाले, अनिताजी, आज मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमचे 2 महिन्याचे भाडे बाकी आहे. कृपया माझे 2 महिन्याचे भाडे थकीत भाडे देऊन टाका. अनिताजी म्हणाले, साहेब, आम्हाला माफ करा. काही दिवसांचा वेळ द्या. माझ्या पतीच्या आजारपणावर सर्व पैसे खर्च झाले आहेत. परंतु घर मालक म्हणतो की 2 दिवसात भाडे दिले नाही तर आम्ही तुमचे सामान घराबाहेर फेकून देऊ. माधवरावजी आपल्या असह्य जीवनाला कंटाळून बेडवर पडून रडत होते आणि विचार करत होते की बिचारी अनिता एकटी कशी काय सर्व भागवेल. त्यांना कोणाचा आधार नव्हता. अनिताजींनी सुभाषरावांच्या दुकानात काम करण्याचा विचार केला आणि त्या आपल्या पतीची सर्व कामे करू लागल्या. जेवण बनवायच्या, त्यांना खाऊ घालायच्या आणि दिवसभर दुकानात काम करायच्या. आपल्या नशिबाला खूप शिव्या देत होत्या. देव असा मुलगा देण्यापेक्षा न दिलेला चांगला होता. रस्त्यावर भिकाऱ्यासारखं आयुष्य घालवणं चांगलं नाही. घरी आल्यावर त्या भांडी धुवायच्या आणि स्वयंपाक करायला लागायच्या आणि त्याची जबाबदारी आणि बाहेरची जबाबदारी सांभाळत होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही चिंता दिसून दिली नाही. तर माधवरावजी त्यांच्या अशक्तपणामुळे खूप वाईट वाटले. त्यांना त्यांच्या म्हातारपणात किती कामे करावी लागत आहेत हे पाहून त्यांना वाईट वाटले. आणि मीही इथे पलंगावर पडून आहे. माझे हात पाय मोडले आहेत. तिला कोणीही मदत करू शकत नाही. अनिताजींनी सुभाषजींच्याकडून पैसे घेतले आणि घर मालकाला किराया देऊन टाकला. एके दिवशी त्या सुभाषजींच्या कारागिरांना डिझाईन दाखवत होत्या. ग्राहकांना त्यांची रचना खूप आवडली आणि त्या फार शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना शिवणकाम, भरतकाम आणि कपडे डिझाईन करण्याची खूप आवड होती. त्यांना डिझायनिंगचे जे काही ज्ञान होते ते त्यांनी तिथल्या कारागिरांना द्यायला सुरुवात केली आणि कारागिरांनी तिच्या इच्छेनुसार कपडे बनवायला सुरुवात केली. ग्राहकांना त्यांच्या डिझाईन आवडू लागल्या आणि त्यांच्या दुकानात बनवलेले कपडे लोकांना आवडू लागले. हळूहळू सुभाषजींनी दुकानातील कपडे ऑनलाईन विक्री करायला सुरुवात केली. मालकाने एक मुलगा कामाला ठेवला जो घरोघरी जाऊन सर्वांना कपडे डिलिव्हरी करत होता. सुभाषजी तिच्या गारमेंटचे इतर कपडे शहरांमध्येही विकले जाऊ लागले. सुभाषजींना त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप आनंद झाला. छोटे दुकान एवढ्या मोठ्या शोरूममध्ये कधी बदलले हे मालकालाही कळाले नाही. त्यांनी अनिताजींची फी दुप्पट केली. इथे माधवजी आपल्या पायांवर उभे राहिले. आता त्यांना चालता येत होते. एक दिवस त्यांच्या दुकानात लग्नाचे कपडे बनवण्याची मोठी ऑर्डर आली. घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या दुकानातून ऑर्डर दिली होती
आणि कपडे वेळेवर पोचवायला सांगितले होते. वधूसाठी लेहेंगा, वरासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्यांची ऑर्डर आली होती. सर्व कामे वेळेवर झाली आणि डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची आई आजारी असल्यामुळे त्या दिवशी डिलिव्हरी बॉय वेळेवर येऊ शकला नाही. म्हणून फक्त वराचे कपडे उचलून बाजूला ठेवले होते. आता सुभाषजी विचार करू लागले की दुकान बंद होणार आहे आणि वराचे कपडे अजून दिले नाहीत आणि त्यांचे सर्व कर्मचारी आपापल्या घरी गेले आहेत. पण माधवरावजी आणि अनिताजी त्यांच्या दुकानाजवळ होते. ते सुभाषरावांनी माधवजींना फोन केला आणि म्हणाले, वराचे कपडे ह्या पत्त्यावर पोचवा. आज डिलिव्हरी बॉय आलेला नाही. तुम्हाला काही अडचण नसेल तर. तेव्हा माधवरावजी म्हणाले, नाही सर, हा दिवस कोणासाठी तरी खूप खास आहे. मी नक्की ते देईन. ते आमच्या घरापासून फार दूर नाहीत. जेव्हा माधवरावजी डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल घेऊन लग्न मंडपात पोहोचले तेव्हा त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथले दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. हे काय आणि कोणाचे लग्न आहे? मी चुकीच्या पत्त्यावर आलो तर नाही ना? परंतु पत्ता बरोबर होता. पण समोर त्यांचा मुलगा मिलिंद उभा होता. आपल्या मुलासोबत निसर्ग अशा प्रकारे भेट घडवून आणेल असे त्यांना वाटलेही नव्हते. त्यांचं सगळं जग हादरलं होतं. त्यांना ना हसता येत होतं ना रडता येत होतं. मिलिंद जनावराप्रमाणे नोकरांना ओरडत होता, लग्न कसे होईल? अजून माझी शेरवानी वेळेवर आली नाही. तुम्हाला माहीत नाही आहे मी कोणाचा जावई होणार आहे. मी तुम्हा लोकांची तक्रार केली तर तुम्हाला कामावरून काढून टाकले जाईल. नाही ना साहेब, ते काय आहे ना, आम्ही कॉल करून विचारलं आहे. तुमची शेरवानी येणार आहे. साहेबांकडे तुम्ही तक्रार करू नका. ते नोकर त्याच्या पायाला धरून माफी मागत होते. तेव्हा मिलिंदने त्यांना पायाने ढकलत, चला इथून जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. यापुढे माझा मूड खराब करू नका. लग्न ज्या हॉलमध्ये होतं त्या हॉटेलमध्ये वधूवर दोघेही होते. मिलिंद त्याच्या खोलीत होता आणि नववधू तिच्या खोलीत तयार होत होती. माधवरावजींनी विचार केला, माहीत नाही तो कोणत्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. मला रस्त्यावर आणलं, आता मी शेरवानी आणली आहे तर मी नक्कीच त्याला देईन. ते आपल्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, मिलिंद. वडिलांसमोर उभे असलेले पाहून मिलिंदचे डोळे विस्फारले. अहो, तुम्ही माझ्या लग्नाला भिकारी बनून का आलात? इथून निघून जा, नाहीतर घरोघरी जाऊन डिलिव्हरी पोचवण्याचे काम करणाऱ्या तुमच्यासारख्या रस्त्यावरच्या विक्रेत्याचा मी मुलगा आहे. हे जर मालकाला कळाले तर तो त्याच्या मुलीचं लग्न माझ्याशी करून देणार नाही आणि भविष्यात तुम्ही तुमचा चेहरा पण मला दाखवू नका. ठीक आहे, आता तुम्ही आलाच आहात तर एक विधी करूनच जा. मलाही शेरवानी द्यायला मदत करा. माधवरावजी त्यांच्या मुलाला शेरवानी घालायला मदत करतात. फिटिंग ठीक आहे आणि एका म्हातारा जोडा माझा जिथे पडला आहे तो पण मला घालायला मदत करा. माधवरावजी त्यांच्या मुलाकडे बघत राहिले. मिलिंद वडिलांना म्हणाला, असं माझ्याकडे आता बघू नकोस. मी तुझा मुलगा नाही. तुमच्यासारख्या भिकाऱ्या बापाला मी त्या क्षणी सोडले. तू घर गहाण ठेवले आणि मला सांगितले की मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तू माझे घर विकले. म्हाताऱ्या, मला तुझ्यासारखं गरिबीचं आयुष्य जगायचं नव्हतं आणि रोजचा त्रासही मला आवडला नाही की मी काम न करता श्रीमंत होऊ शकतो. तेव्हा मी काम करावे. वास्तविक पाहता माधवरावजी त्यांच्या काळात प्राथमिक शाळेतील शिक्षक होते आणि त्यांनी अनेक अडचणींशी झगडत त्यांचे जीवन व्यतीत केले. जे काही थोडी कमाई केली ती त्यांच्या आईवडिलांच्या आजारपणावर खर्च केले. कसे तरी त्याने आयुष्याचे वाहन पुढे ओढले. मिलिंद लहानपणापासूनच लोभी आणि कपटी स्वभावाचा होता. त्याला शॉर्टकट वापरून लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे, कारण लहानपणापासूनच त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. लवकरात श्रीमंत होण्याच्या लोभाने तो वाईट संगतीत अडकला. चोरी आणि फसवणूक करणे हे सर्व त्याची सवय बनली आणि एके दिवशी त्याने आपल्या वडिलांनाही आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने त्याच्या वडिलांना बिझनेस करायचं असं सांगून वडिलांच्या घराची कागदपत्रे घेतले आणि म्हणाला, मला नवीन व्यवसाय
सुरू करायचा आहे. मी तुमचे घर बँकेत गहाण ठेवून कर्ज घेणार आहे. ह्या कागदपत्रांवर तुम्ही सह्या करा बाबा. माधवराव त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मिलिंदने ते घर गुपचूप विकले. सर्व पैसे घेऊन तो रफू झाला. परंतु नशिबाने त्याच्यासोबत तेच केलं जे त्याच्या वडिलांसोबत केलं. त्याने त्याच्या वडिलांची फसवणूक केली. त्याचे मित्र त्याच्यासारखे चोर होते. मिलिंदने अनेकदा त्यांची फसवणूक केल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याचे पैसे चोरले. आता मिलिंदला घरी जाण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण त्याचे वडील आधीच दिवाळखोर झाले होते. मिलिंदने त्यांना उद्ध्वस्त केले, म्हणून तो नवीन बळी घेण्याच्या शोधात होता. तो शहरातील कोणत्या तरी कंपनीत कामाला लागला. मिलिंद ओरडला आणि वडिलांना म्हणाला, कृपया तुम्ही माझे बूट मला घाला. माधवरावजी त्याला बूट घालू लागले. नंतर मिलिंदने मुद्दाम स्वतःच्या बुटावर कॉफी सांडली आणि जोरात म्हणाले, ए म्हाताऱ्या, तुला दिसत नाही का माझा बूट किती घाण झाला आहे? जा तिकडे, कपडा पडला आहे तो घेऊन ये आणि माझा बूट साफ करून दे. माधवरावजी मुलाचे सर्व गैरवर्तन सहन करत होते, कारण त्यांना लग्नात कोणताही गोंधळ नको होता. ते साफ करण्यासाठी कापड आणण्यासाठी जातात. दुसरीकडे अनिताजी विचार करू लागल्या की एवढा उशीर झाला तरी माधवरावजी अजून कसे आले नाहीत, म्हणून त्या वेगाने दुकानात पोहोचतात. तेव्हा सुभाषराव सांगतात की माधवरावजी शेरवानी देण्यासाठी गेले आहेत. अनिताजी तिथे पोहोचतात, कारण लग्नाचे ठिकाण त्यांच्या घरापासून फार दूर नव्हते, आणि बघतात की वर मुलगा दुसरा कोण नाही तर त्यांचाच मुलगा आहे. त्या आश्चर्याने पाहत राहतात. त्यांना वाटते की माधवरावजी याचमुळे घरी आले नाहीत, कारण मिलिंदचे लग्न होत आहे. त्या माधवरावजींजवळ जातात आणि म्हणतात, हे सर्व काय चालले आहे? मला काही समजत नाही, आणि तुम्ही अजूनही ह्या नालायक मुलाच्या लग्नात इथे का थांबले आहात? अनिता, आता तूच बघ. चांगलं झालं तू इकडे आली. ज्या मुलाने आपल्याला छळले आणि अनेक धक्के दिले, आता बघ मी त्याला आईच्या दुधाची कशी आठवण करून देतो. इकडे कविता फेऱ्यांसाठी वधूच्या मंडपात पोचली होती. फेरे सुरू होताच माधवरावांनी कॅमेरामॅनला संकेत दिला, जो लग्नाच्या विधीचे चित्रीकरण करत होता. माधवरावजी आणि मिलिंद यांच्यात जे काही संभाषण झाले ते कॅमेरामॅनने टिपले आणि मिलिंदचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर आणले. मिलिंद आणि माधवरावजी यांचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवायला सुरुवात केली, ज्यात मिलिंद कबूल करत होता याने कविताला आपल्या प्रेमात कसे फसवले होते. त्या काळ्या रंगाच्या मुलीशी कोणाला लग्न करायचे नव्हते. मला पण तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, पण तिच्यासोबत लग्न करत आहे ते तिची संपत्ती मिळवण्यासाठी, नाही तर माझ्यासारखा हुशार मुलगा तिच्याकडे डुंकूनही पाहणार नाही. बाबा, ही कविता ही माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालकीन आहे. जेव्हा कविताला मिलिंदचा हेतू कळाला, तो तिच्यावर प्रेम करत नाही, तो तिच्यावर खोटं प्रेम करत आहे, तिची संपत्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा 7वा फेरा पूर्ण होण्यापूर्वीच कविताने घुंगटला गाठ बांधली, त्याला आग लावते आणि मिलिंदच्या गालावर चापट मारते. ती ज्वालामुखीसारखी जळू लागली. मिलिंद बोलू लागला की हे सर्व खोटं आहे. हा म्हातारा बाप माझा बापच नाही, हा खोटं बोलत आहे. तेव्हा उपस्थित सर्व पाहुण्यांनी त्याच्या गालावर चापट मारायला सुरुवात केली. आता मिलिंदला घाम फुटला. माधवरावजी पुढे येतात आणि कविताला म्हणतात, बेटी, मी फेऱ्यांच्या आधी तुझ्या खोलीत आलो होतो, जेणेकरून मी तुला संपूर्ण सत्य घटना सांगू शकेल. या नालायक व्यक्तीने आपल्या वास्तविक आई वडिलांना सोडले नाही, आम्हाला तर त्याने रस्त्यावर आणले. तू तर त्याच्यापुढे काय आहेस? याच्यासाठी सर्व पैसा सर्वस्व आहे, पण तू आधीच मंडपामध्ये आली होतीस मुली. मिलिंद म्हणतो, कविता, ह्या फसवणाऱ्या माणसावर तू विश्वास ठेवू नकोस, तो खोटं बोलतो. माझे तुझ्यावर खरं प्रेम आहे, तुला आयुष्यभर मी आनंदी ठेवेल. कविता म्हणाली, माधव सर खोटं बोलत नाही. सर, कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल, मी तुमची विद्यार्थिनी होते. तुमच्या प्रामाणिकपणाची शाळेत चर्चा झालेली आहे. तुम्हाला पाहतच मी ओळखले की तुम्ही माझे तेच शिक्षक आहात ज्यांच्यामुळे मी खूप प्रभावी झाले होते. तुम्ही मला शाळेत शिकवले. तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या जोरावर आज मी इतकी सक्षम झाले आहे, आयुष्यात नाव कमावू शकले. सर, तुम्हाला आठवत नसेल, जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून माझी चेष्टा करायचे, तेव्हा तुम्हीच मला शिकवायचे होते की खरे सौंदर्य मनात असते.
स्वतःला इतके पात्र बनवा की सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेने तुमचे बाह्य सौंदर्य फिके पडेल. माधवरावजींना काहीतरी आठवू लागले. माधवरावजी म्हणतात, माझा मुलगा मी दिलेले मूल्य शिकू शकला नाही. त्याने माझी प्रतिष्ठा नष्ट केली. त्याने मला कुठेही तोंड दाखवायच्या लायक सोडले नाही. पण तू माझे नाव अभिमानाने उंचवले. या शिक्षकाचा मान राखलास. मुली, तू नेहमी खुश आणि सुखी राहा, असं म्हणत त्यांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. माधवरावजी आपल्या मुलाने केलेल्या कृत्याबद्दल तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांची माफी मागू लागतात. त्यानंतर कविताने मिलिंदचा लोभ आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात पाठवले आणि मिलिंदला सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या ठिकाणी तुझ्या सासरच्या घरी पाठवत आहे. आता त्याच जेलमध्ये तू हनीमून साजरं कर. मिलिंद आता हात जोडून माधवरावजींची माफी मागू लागला. बाबा, माझ्यासारख्या नालायक मुलाला माफी मागण्याचाही अधिकार नाही, पण मी तुमची माफी मागतो. शक्य असल्यास मला माफ करा. मला माझ्या कृत्याबद्दल मनापासून पश्चाताप होत आहे. माधवरावजी आणि अनिताताईंनी त्याला त्यांच्या हृदयातून आणि मनातून खूप पूर्वीच काढून टाकले होते. माधवरावजी आणि अनिताजी त्यांच्या घरी परतले आणि अनिताजींचे काम सार्थक झाले. त्यांची प्रगती झाली. आज त्यांच्याकडे चांगलं घर, गाडी, सगळं काही आहे. ते गरजू आणि गरीब लोकांना मदत करतात. हेच त्यांच्या जीवनामध्ये ध्येय राहिले आहे. कारण माधवरावजी कधीही पैशांच्या मागे धावले नाही. ते नेहमी साधे जीवन जगले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपल्याच बापाला रस्त्यावर आणणाऱ्या अशा नालायक मुलाला माफ करायला हवं की नाही? मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.